तर नमस्कार मित्रांनो. तुकाराम मुंडे म्हणजे नावात एक थरथरात एक असं नाव जे असं नुसतं कापायलाच पाहिजे. गेल्या काही दिवसापासून इंडियाच्या आयुक्तपदी निवृत्त झाल्यापासून तुकाराम मुंडे यांचं काम जर आपण पाहतच राहिलोय. आता त्यांच्या अशा अनेक गोष्टींचे निर्णय त्यांनी घेतले होते. जसं की त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये हॉटेलच्या ह्याच्यात कारवाई केली, जंक फूड, स्निग्ध पदार्थ, अशा काही अनेक गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी आपले काम त्यांनी दाखवल्यावर महाराष्ट्र त्यांचा आदर्श ठेवतो. एक अधिकारी, आय-एस अधिकारी म्हणून ओळख कशी असावी, तुकाराम मुंडेचीच असावी, असं लोकं म्हणतात. तुकाराम मुंडे असं लोकांचा असं गैरसमज आहे, की जसं की आता तुकाराम मुंडे कारवाई करत असतात ते गरिबांच्या लोकांच्या ह्याच्यावर कारवाई करतात असं लोकं म्हणतात आणि म्हणतात, की मोठमोठे जे श्रीमंत लोकं असतात, त्यांच्या हॉटेल्स असतात, त्यांच्यावर मोठ्याने कारवाई करा, असंच लोकांचं दुर्मत आहे. मग असं माझं म्हणणं आहे, की आता तुकाराम मुंडे जसं आपल्या लोकांच्या गरिबांचे जे व्यवसाय असतात त्याच्यावर जे कारवाई करतात ते खरं आहे, ते ते देखील योग्यच आहे. पण असे मोठमोठे जे श्रीमंत लोक असतात त्यांची देखील कारवाई केलीच पाहिजे असं लोकांचं देखील म्हणणं आहे. पण तसंच काय म्हणताना देखील त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तुकाराम मुंडे साहेबांनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक निर्णय घेतला होता. ते देखील म्हणजे की शाळांच्या 50 मीटरच्या परिसरामध्ये जंक फूड बंदी करण्यात आलेले आहे. जंक फूड असे काही गोष्टी असतात की शाळेच्या परिसराच्या भोवती लोक काही व्यवसाय असतात ते टाकतात, की कारण व्यवसाय चालण्यासाठी लोक विद्यार्थी ते तिथे खरेदी करत असतात. जवळच्या आसपास दुकानांच्या शेजारी ते व्यवसाय करत असतात. कॅन्टीन म्हणा, ह्याच्यामध्ये म्हणा, ते पदार्थ ते मिळतच असतात. त्याच कारण विद्यार्थी खाण्यासाठी येत असतात. पण ते 50 मीटरच्या अंतरामध्ये ते नको आहे. आता मुंडे साहेबांनी हे आता म्हणजे त्यांचा एक निर्णय आला आहे. राज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न आणि औषध प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला होता. शाळांच्या 50 मीटरच्या परिसरामध्ये प्रक्रिया केलेले डबाबंद खाद्यपदार्थ, जास्त चरबी, साखर, मीठ असणाऱ्या पदार्थांच्या विक्री, मोफत वाटपसह जाहिरातीवर असलेल्या बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. याचं अनुपालन म्हणजे आदेश जारी केला असून माहिती मात्र एनडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. राज्यातील 2 कोटी विद्यार्थ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी हा निर्णय लागू करण्यात आलेला असून विद्यार्थ्यांचे फळे, भाज्या, कडधान्य, दूध, पौष्टिक पदार्थ उपलब्ध करणाऱ्यावर भर देण्यात येणार आहे. शाळेमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छ कचरा व्यवस्थापन यांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल, असं मुंडे साहेबांचं म्हणणं आहे. शाळांसाठी कोणते नियम हे बंधनकारक? आता पाहूया. प्रत्येक शाळेमध्ये स्वतंत्र अन्न सुरक्षा मंडळ स्थापन करावे आहे. कॅन्टीनमधील तसेच शाळेमध्ये उपलब्ध होणाऱ्या अन्नांची तपासणीसाठी एक पर्यवेक्षकाची नियुक्ती करणे गरजेचे आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर 50 मीटर परिसरावर जंक फूड विक्री आणि जाहिरातींना बंदी असल्याचं सूचना फलक लावणे बंधनकारक आहे. शाळेची कॅन्टीन, मेस किंवा मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या कंत्राटदाराद्वारे भारतीय अन्न सुरक्षा मालक प्रतिकरणाचा वैध परवाना असणं आवश्यक आहे. व्यवस्थापन जबाबदारी म्हणजे शाळा व्यवस्थापन अन्न सुरक्षेसाठी प्राथमिक जबाबदार ठरवण्यात येईल. 50 मीटर परिसरामध्ये नियमबाह्य विक्री आढळल्यास अन्न सुरक्षा अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कळवावे. राज्य मंडळ, इतर मंडळाने स्कूल फूड रेग्युलेशनचे पालन संलग्न व नूतनीकरणासाठी अनिवार्य करण्यात आहे, असं मुंडे साहेबांनी स्पष्ट केले. इन राईट स्कूल राईट आणि इन कॅम्पस संकल्पनेला महत्त्व देण्यात आले असून प्रत्येक शाळेची स्कूल न्यूट्रिशन पॉलिसी वर्षातून किमान 4 जनजागृती सत्र, आदर्श आरोग्यदायी कॅन्टीन विकसित करावी, असं यावेळी मुंडे साहेबांनी म्हणलेलं आहे. जसं की महाराष्ट्रातील 2 कोटी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय, अन्न औषध प्रशासन नियमनाची कठोर अंमलबजावणी करणार असून शाळेमध्ये काहीतरी नियम न लागू की त्याचे उल्लंघन केल्यास शाळे व कॅन्टीनवर पुरवठादार विक्रेत्यावर होणार कडक कारवाई, असं त्यांची कारवाई देखील ह्या म्हणजे नियमाचं पालन नाही जर केलं तर कारवाई देखील होणार आहेत. जाहिरात आणि ब्रँडिंगलाही लगाम केलेला आहे. 50 मीटरच्या अंतरावर देखील कोणत्या पदार्थावर तर बंदी आहे, तर वडापाव, समोसे, भजी, फ्रेंच फ्राईज, बटाटे वेफर्स, बिस्किट, तात्काळ तयार होणारे नूडल्स, आईस्क्रीम, चॉकलेट्स, मिठाई, पेढे, शीतपेये, पॅकबंद आणि फळरस, एनर्जी ड्रिंक्स, बर्गर आणि पिझ्झा म्हणजे अशा अनेक स्ट्रीट फूड असतात त्याच्यासाठी आदेश कोणाला लागू होणार? राज्यातील सर्व शाळा, वसतिगृह, कॅन्टीन, मध्यान्ह भोजन, PM पोषण व्यवस्था आणि शाळांना अन्न पुरवणारे सर्व अन्न व्यवस्थित उपक्रमाचं ध्येय काय? प्रत्येक मुलाला सुरक्षित, सकस, संतुलित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून ताटातील प्रत्येक घास सुरक्षित असणं ही केवळ प्रशासनाने नव्हे तर संपूर्ण समाजाची एक नैतिक जबाबदारी असणार आहे.
तर प्रत्येक शाळेचे वर्षातून किमान 2 वेळा अन्न सुरक्षा तपासणी, किमान एकदा अन्न नमुना संकलन करण्यात येणार असून विनयभंग करणाऱ्या शाळा कॅन्टीन पुरवठादार विक्रेत्याविरुद्ध कारवाई गुन्हा दाखल होणार आहे. यावेळी असं ह्या गोष्टीमध्ये त्यांनी आपले नमूद केलेलं असून आता मुंडे साहेबांचं प्रत्येक ॲक्शन घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यांच्या पदाच्या नुसार अन्न पुरवठाच्या कायदा आणि त्या खात्यानुसार त्यांचं काम खूप जास्त चांगलं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.